की लवकर. थांबा ना, झालं ना. हे काय ओ उपसरपंच, 10वी पास झाला तुम्ही. पेढे द्या पेढे. कधी? हे काय आता कोणाला कळणार नाही ना. ज्यांनी ओरिजिनल बनवली त्यानं म्हणणार समजणार. तू काय बोलतो तेच कळ ना मला. इथं सगळे 0 आहेत 0. खाली फास्ट लिहिलंय ना. हे काय लिहिलंय ना 5. दोघांचं मिळून एकच सर्टिफिकेट. नाही ते माग आहे ना दुसरं. हा तरी पण नागरिक शास्त्रात किती मार्क होते रे तुला? नागरिक असला काही विषय नव्हता आम्हाला. ते दिसतच आहे तुझ्याकडे बघून. शाळेचं नाव आठवते काय? सेंट टॅम्स. काय? 10 टॅम? सेंट टॅम्स. संत तांबडे बाबा विद्यालय. हा जाऊ का आम्ही? असा कसा जाशील तू? मामा माझी सर्टिफिकेट. थांबाय, माझे पण आहेत सर्टिफिकेट्स. ते राहू दे, पण जाणार मी. जाणार मी. जाणार मीच आहे. मी जाणार आहे. 1 मिनिट. आत कोण जाणार आहे ते मी ठरवणार आहे. वा बर, मग मी येऊ का? बचा तुझा बापाला. सर्टिफिकेट. वाजले किती रे काढांनो? बंदच पडलं माझ्या घड्याळातून. लई जुनं झालं. लग्नात खरं एखादं मिळालंच मला, खरं नवीन एखादं चांगलं. भारतराव तुम्ही जावा. मग आम्ही काय गोट्या दिल्यात? यांचं रॅडू आहे म्हणून हे पहिले, नंतर तुम्ही सगळे एक एक नंतर. कळलं का काय? राडू. हितच राडू. चल. खाली का बसलात? वर बसा ना, चालेल की. काय काय नाव सांगितलं? आय एम द उपसरपंच ऑफ भारतराव झेंडे. तुम्ही काय म्हणा ना? अहो साहेब, भारतराव. दादा नाही, दादा नका म्हणू. भारतराव. भारतराव, कशी कशी बायको पाहिजे हो तुम्हाला? तो विषयच नाही ना. तुमच्यासारखीच एकदम. हा अशीच. सेल्फी घेऊया काय? सेल्फी घेऊयात ना, नंतर घेऊयात. बसा ना, आधी बोलूयात ना जरा. बर. मग कशी दिसते हो तुमची बायको तुम्हाला? अरे पाणी हवं होतं ना तुला? हळू. काय रे, अशी दिसते तुम्हाला तुमची बायको? ठीक आहे, मग बघूया आपण कसं करायचं ते. करायचं? नको नको. बचा तुझा बापाला. अरे काय होतंय तुला? नाही येऊ का मॅडम? मॅडम आला आला आला, बजाला बजाला. काय झालं? आरडायला का म्हणून रे तू? अरे घाम कुठला याला? माझ्यासारखा गालगुच्चा घेतलं की काय? हात धरला असेल माझ्यासारखा. ए यार, तुम्ही 0 माय तर मांडीवर बसली होती. आईला म्हणजे मी तर नुसतंच बसलो होतो. तुझ्या आईचा कालगुच्चा. चला तिच्या आईला म्हशील नाही चारा म्हणून दूध दुभत्याचा मारा. चल, तसा तुझा काय उपयोग नाही. चल अयो, चला निघा, चला. राडू या राडू. या आता, या गेलो तुमचं राडू. चणे तिथे दात नाहीत आणि दात आहेत तिथे चणे नाहीत. आईला अवघड आहे आपल्या गावाचं. बघ ना रे, खरं तर किती भारी आहे ना आपलं गाव. मग पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय चाललंय? काही नाही ग. जमिनी विकायच्या, गाड्या घ्यायच्या, सोन्याच्या चैनी घालायच्या, यालाच डेव्हलपमेंट म्हणतात हे. आता काय तर म्हणे मेगा सिटी. अहो तुमच्या गावात अजून एसटी येत नाही, मेडिकल नाही पण बिअर शॉपी आहे, हॉस्पिटल नाही पण बार आहे. मग मला सांग,
सगळ्यांनीच शेती करायची सोडली तर कसं होईल रे? शेती म्हणजे माती असं बापजाद्यांनीच सांगितल्यावर त्यांनी तरी काय करायचं. वाढीव आहे. पण आता तुम्ही होताय ना कृषी अधिकारी, मग होईल काहीतरी मॅडम. पण त्याला वेळ आहे रे अजून. पण आता तू लग्न करायचं म्हणल्यावर कसं काय करणार पुढं? हं? त्यांना पहिल्यांदाच भेटलीये मी. आणि माझं सोड, तुझ्या लग्नाचं काय? नाही रे बाबा, लग्न नाही. का? तसल्या फंदातच नाही पडायचं आपल्याला. अगं फादरची जबाबदारी आहे. आयुष्यभर थोडीच केस कापत फिरणार आहेत ते. एकदा नोकरीला लागलो, जरा पैसे जमले की अशी मस्त जागा घेऊन द्यायची त्यांना, आणि मग त्यांनी आयुष्यभर बसून नुसती शेती करून घ्यायची. माझ्या पप्पांना पण हेच करायचं होतं, आणि म्हणूनच त्यांची इच्छा होती की मी कृषी अधिकारी व्हावं. होणार होणार. तुला माहितीये, हं? आमच्या घरची सगळी झाडं पप्पा मलाच लावायला सांगायचे. हं? कारण ते मला म्हणायचे की तू लावलेलं झाड हे जगतच. हो, म्हणजे आता 10 झाडं जगणार नक्की. येऊ का? हा मामा काय म्हणता? कस काय? अण्णा नाही आहेत काय घरी? ते तालुक्याला गेलेत. तुमचं काही काम होतं? अर्जंट होतं. होय का? मग थांबा जरा 2 मिनिटं. मी मध्ये थांबलो का मग बोलायचं. यांचं जरा काय रे? हा संजा, अरे घोड्यासारखा वाढलास तू. हा झिरो आहे तुम्ही, झिरो. उपसरपंच एक काम तुम्हाला धड करता येत नाही. उपसम हा हे झिरो मेंटेनन्स आहे तुमचा. तू काय काय चाललंय तुमचं? अण्णांनी हा घोडा इतक्या हौशीनं आणला. हा आणला तेव्हा त्याच्या तोंडातलं पाणी येत. आता सगळं चॉकअप झालेलं आहे. मी कुणामुळं झालं हे? कुणामुळं झालं? आज रात्री याच्यातनं पाणी नाही गळलं ना तर तुमचं पाणी पाणी करून टाकून. बोला की. आमच्या रुपालीशी कोणाचं लगीन होईल हे ठरच. पण कसं आहे, माझे जमिनीचे कागद आहेत अण्णांकडे. ते जर मला परत मिळाले असते तर तुमचं ठरवता आलं असतं रुपालीशी. म्हणजे मामा आहे तुम्ही आमचे मामा. जमिनीचं काय घेऊन बसला मामा? अख्खा बंगला तुमचा आहे. देते कागदपत्र. चला मामा, तुम्ही थांबा इथंच, मी घेऊन येतो. हा नको बारामारीचं लेटेस्ट व्हिडिओ बघ. नको रे. अरे तू नको म्हणले ते थांबणार आहेत का काय? बजा, लग्न झाल्यावर कसं होईल रे तुझं? अरे काय माणूस की ऐकी ना त्याला. ह्याच्यात कसली माणूस की, ह्याच्यात फक्त माणूस आणखी चौथ्याचा सूरज आहे का रे? नाही हा ऐकलाय कोणीतरी. आरती येणार रे. ते बघ, आईला ती रुपालीच होती ना? आयला सूरज रुपाली बरोबर काय करतोय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं? भावळटेस का तू? हा ए फोनला पॉइंटला. हा मामा कागदपत्र. तर मी काय म्हणतो मामा, हे काय तर ही कागदपत्र मी तुम्हाला दिली. काय आहे मामा, काय गॅरंटी की तुम्ही रुपालीशी माझं लगीन लावून देणार? हा? तुमचा विश्वासच नसेल तर राहू द्या. मग राहू द्या, मला काय कर्तव्य नाही, राहू द्या. पण कसं आहे भारतराव, तुमचं अगोदरच एक लगीन झालं हे मी रुपालीला कुठे सांगितले नाही का? पण माझी बायको तर माझ्याबरोबर नांदतच नाही ना. मी तर तिला कवाच माहेरला धाडली. मामा पण मला हे कळत नाही की लग्न झालेल्या माणसाशी रुपाली का लगीन करील? बाकी त्यांचं पहिलं लगीन आहे नाही का?
नाही आणि एवढाच डाऊट असेल तर मग राहू द्या, मग रुपाली करील कोणाशी तरी लगीन. मला काय कर्तव्य नाही, घ्या चाललो मी. नाही मामा मामा ही घ्या ना. नाही घ्या, नक्की तुमचीच येते. ठरलंय. घ्या. रुपाली माझी. योगा मग हा. बारावराव कशाला काळजी करताय, मी आहे ना. काय अण्णांकडे जन्मतारखेचा दाखला आणायला आलो तो. किसन्या कशाला खोटं बोलतो? म्हणजे आम्हाला माहितीये तुझी काम. काय जायला आमच्याकडून सगळं उकळून त्या स्वतःच्या सूरज बरोबर रुपालीचं लग्न लावून द्यायचं डाव आहे ना तुझा? काय काय बोलतो असं कसं? ए आम्ही त्यांना बघितले आता एकत्र, बर का उपसरपंच? रुपाली पाराशी चिकटून बसली होती त्याला. काय रे भाज्या? नाही म्हणजे असं एकदम असं चिकटून असं नाही, म्हणजे ते पोरी असं 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 बसतात ना. बघा ए बाज्या गप. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. भारतराव चिकटूनच बसली होती. हा हा हा. हे काय ऐकतोय मी? रुपाली आणि सूरज पुण्याच्या क्लासमध्ये एकत्र होते, तशी ओळख आहे, दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. खरं सांगतो मी. नाही तसा जर काही विषय असेल ना तर तुला 0 करून टाकेन. 0 गावात राहणं मुश्किल होईल. अहो मालक, घोड्याला पाणी आलं. यांचा काय प्रॉब्लेम आहे?